काय हो साहेब ही गांधी मैदानची अवस्था काय करायची? खरंच आहे अरे, तुला मी सांगतो की शिवाजी पेठेची शान आहे गांधी मैदान आणि रंकाळा. पण इच्छा असल्यावर मार्ग आहेत. मी एकदा सोडून 10दा सांगली, इच्छा पाहिजे. ही कबशी सवयची आहे, ही नुसती उलटी करायची, उठायची भर बीर आहे की नाही. आणि आज तुला मी सांगतो की नाही, हजारो खेळाडू इथे चांगली आज या ग्राउंडने दिलेले आहेत. आज आम्ही पण लहानाचं मोठं आम्ही पण पेठेतच ज्याला म्हणले. तुला वाटते यात चांगले तुला उद्योजक दिलेले आहेत, यात ग्राउंडवर खेळून काही नेते दिलेले आहेत. आज एवढी एवढी मोठी पदं मिळाली त्यांना, पण इच्छा पाहिजे, काम करायची इच्छा पाहिजे. आज तुला सांगतो की पेटीतनी तालमीतनी ईर्ष्या डॉल्बीसाठी पाहिजे. 4 तासाचा खेळ, हे आयुष्याचा खेळ आहे, ह्यातनं तुमचं करिअर बनणार आहे. ह्यासाठी एक होत्यात का बघ, तरुण पिढीला पण तिची जाण नाही. आज तुला आहे का नाही तुम्हाला सांग. ह्यात नाही, आज जर ग्राउंड चांगला झाला तर करिअर बनणार का नाही सांग. करिअर लाईफ बनेल आणि पिढ्याने पिढ्या पोरं खेळतील. आज मला मिळालं नाही म्हणून मी हॉकी स्टेडियम केलं, मला आवड जिद्द होती. आज मला पण ह्यात इंटरेस्ट आहे, करायची इच्छा होती, पण माझ्या भागात कधी झाला नाही. तरी पण मी तुला सांगतो 5 लाखामध्ये महापुरुष स्पर्धा बिर्धा घेत होतो की. तेवढं कुठल्या भर आणि बिर उगाच काय तर सांगायचं, तो नाला बिला तेवढा पण पाणी जायतच होतं की, येत होतं की. पण हे काय चालली. आणि ह्यात माझं तर मत आहे, तरुण पोरांनी यात इंटरेस्ट घेतला पाहिजे. राजकारण हे बाजूला विषय ठेवला पाहिजे, खेळच ठेवला पाहिजे. आणि काही मी सिनियर खेळाडूंना पेटीतलं विचारलं, काय नाही हो साहेब, कशाला वाकडं वाईट वाकडाचा काय संबंध आहे, वाईट व्हायचा काय संबंध आहे. एखादा चांगला प्रोजेक्ट करत असताना वाईट व्हायचं. आपलं झालं नाही, आपल्याला मिळालं नाही, म्हणून पुढच्या पिढीला मिळायसाठी प्रयत्न करायला पाहिजे. इतर शिवजयंतीला तुम्ही एक होतायचा, डॉल्ब्याला माझी ही डॉल्बी होती, तिथे ईर्ष्या चालते. आणि खेळासाठी काय चालत नाही. आणि खेळात काय नुकसान आहे. आणि सगळ्या पक्षाची खेळत असतात. आज काही लोकांना किती मोठी मोठी पदे मिळाली, किती मिळाली आहेत. आज एवढं बजेट आले, काय झालं, नियोजन नाही, काय नाही, कोण कोणाला विचारतं नाही. यामुळं हा प्रॉब्लेम आहे. मी काय मी बोलतो बाबा धडधडीत बोला, कर नाही त्याला ढर कशाची भ्यायचं काय त्यात. मी पण एक स्पोर्टमन आहे, मी पण लहानाचा मोठा इथं चालू ना. वाईट पण यात काय चांगलं सांगायला आलं ना. मुलांनो, आयुष्याचं करिअर करून घ्या, लाईफ बनवा. 4 तासाच्या गोष्टीसाठी वाया जाऊ नका. पुढचं तुमच्या बायकापर्यंत तुमचं करिअर मात्र होणार ना. आज सांग ना, इथं किती मोठी लोकनेते होऊन गेली खेळून. झालं का नाही, उद्योजक झालेत का नाही, चांगले खेळले, ऑफिसर बिपर झालं. आमच्यासारखी काही चिक्कार नगरसेवक दानाचं मोठं तिथं झालं, किती खेळलो. यानं आपल्याला भरपूर दिले. आणि या 2 पेटीच्या शान आहेत, रंकाळा आणि ही. आणि त्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करते, हे जर वाईट आहे. आणि आपल्या माणसांनी आपण मोठे करायचं असते, लक्षात ठेव. बाहेरच्याच नाही मोठे करा, बाहेरची कोण येणार आहे तरी इथे. आज आपल्याच खेळाडूंचा, आपल्याच पोरांचा फायदा होईल असं वाटते. कारण बोलायचं बोलतो की मी म्हटलं, आज काल पण पुढेला मी हीच मुलाखत दिलेली होती, बोललो मी माझं. डॉल्बी त्यासनी इंटरेस्ट आहे, पण क्रीडांगणात इंटरेस्ट आहे. त्यासाठी एक होत नाही, तालमीत ईर्ष्या, शेजापाजार राहून ईर्ष्या करायची, जणू काय जाते दुश्मन आहे का नाही. हसतेच काय सत्य, जिथं करायचं ते करा ना. लाईव्ह करू, आनंद लुटवा. हे म्हणा विजय साळुंखे सरदार, जे इंजिननं वाईट वाटले, डोळ्यात पाणी आलं हे बघितल्यावर काय होता आणि काय झाले. अजून वेळ गेला नाही. हिंदी जर मनाव घेतले तर हे शिवाजी पेठ आहे, मनाव घेतलं तर काय पण होऊ शकतं हे मला माहीत आहे. आणि माझं कोल्हापूर आहे, शाहूनगर आहे. पण मनाव घ्या, हेवं दावं बाजूला केला. रिक्वेस्ट आहे विनंती एक खेळाडू म्हणून. आणि पुढच्या पिढीचा विचार करा, हे माझं मत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.